नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील पर्यटकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। तिकडे नेपाळमध्ये रसुआ जिल्ह्यात महापूर परिस्थिती आहे। सातारा प्रशासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी माहिती संकलित केली जाते। नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती तात्काळ प्रशासनाला द्या, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी हे आवाहन केले। सातारा जिल्हा नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले। घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन देखील आहे। मध्ये पूरस्थितीमुळे काही नागरिकांना जीवाला मुकावं लागलेलं होतं आणि नेपाळ व्यतिरिक्त इतर देशातून आलेले पर्यटकांचाही त्याच्यामध्ये समावेश होता। भारतामधून किंवा महाराष्ट्रामधून जे पर्यटक त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत आहे। सातारा जिल्ह्यातील एकूण 10 पर्यटक त्या ठिकाणी गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यांच्याशी जिल्हा नियंत्रण कक्षाकडून आणि राज्य नियंत्रण कक्षाकडून संपर्क करण्यात आलेला आहे। पोखरा शहरामध्ये हे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत, हॉटेलमध्ये आहेत, त्यांना सध्या कुठलाही धोका नाही आहे आणि त्यांच्या पूर्व नियोजित कार्यक्रमाप्रमाणे ते 3 तारखेला परत येणं अपेक्षित आहे। त्यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांना आश्वस्त केलेलं आहे की त्यांच्या परतीच्या प्रवासामध्ये किंवा त्यांच्या तिथल्या निवासामध्ये रहिवासामध्ये जर काही अडचण येत असेल तर राज्य शासनाकडून देशाच्या माध्यमातून आपल्याला त्यांना मदत करता येऊ शकेल आणि जिल्हा नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक त्यांना देण्यात आलेले आहेत।